खूप दिवस झाले मनात एक उत्सुकता होती की गणपती बाप्पांची मूर्ती कशी तयार होते हे पाहायचं होतं मला. तर मग तेच पाहण्यासाठी आज आपण कोल्हापूरमधील बापट कॅम्प येथे आलेलो आहे. चला तर मग पाहूयात मूर्ती कशी तयार होते. हे आपली पहिली प्रोसेस आहे. ह्या आमच्या सर्व प्रकारच्या सर्व गणपतीच्या डाय आहे. ह्या आम्ही स्वतः डाय तयार करून एक प्लॅस्टर, त्या प्लॅस्टर पासून आणि शेंडीच्या कात्या घालून आम्ही ह्या डायमध्ये ते ओतवून आम्ही ह्या मूर्त्या अशा प्रकारे आम्ही बनवत राहतो. आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. कशा प्रकारे ते डायमध्ये आपण घालतो आणि त्यातून मूर्त्या काढतोय तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण मगाशी डाय बघितल्या. त्यानंतर ही प्रोसेस आहे कास्टिंगची. कास्टिंगमध्ये आपण हा गबाळा आणि प्लास्टर मिक्स करून आपण हे साच्यात ओतलं जातं. त्याचप्रमाणे डाय आता तुम्हाला सोडवून दाखवतील कशाप्रमाणे मूर्ती निघते ती. एक मिनिट अशा प्रकारे ही मूर्ती आपली डायमधून तयार होते. ही कास्टिंग झाल्यानंतरची पुढची प्रोसेसिंग आपली आहे फिनिशिंग. या तुम्हाला दाखवतो फिनिशिंग कुठल्या प्रकारे केलं जातं. अशी बघितल्याप्रमाणे आपण आता काढलेली मूर्ती आपण इथे फिनिशिंगसाठी आणलेली आहे. जे फिनिशिंग झालेली मूर्ती जे एक्स्ट्रा जे असतात ते आपण एक्स्ट्रा मटेरियल जे आलेले असतं बाहेर ते आपण काढून घेतले जातं. ते काढल्यानंतर पूर्ण मूर्ती फिनिशिंग करून आपण वाळवली जाते आणि वाळून आपण व्हाईट केली जाते मूर्ती. आता आपण बघितल्याप्रमाणे आपण दुसरी स्टेप आपण फिनिशिंगची बघितली. त्यानंतर ह्या प्रकारे आपण मूर्ती व्हाईट करून घेतो. व्हाईट झालेली मूर्ती परत आपण बॉडी कलर मारण्यासाठी आपण परत घेतो. ही बॉडी कलर मारण्याची प्रोसेस आहे. त्यानंतर ही बॉडी कलर मारून झाल्यानंतर बॉडी कलर मारून झाल्यानंतर ही प्रोसेस आहे की या शेडिंग मारून घ्यावी लागते पूर्ण मूर्ती. ही मूर्ती आपली ह्या फिरकीवरून शेडिंग मारून घेतली जाते. नेक्स्ट त्यानंतर मूर्त्या शेडिंग झालेल्या मूर्त्या अशा प्रकारे शेडिंग होतात. मूर्त्या पूर्ण शेडिंग झालेल्या मूर्त्या ह्या प्रकारे रंगवल्या जातात. ह्या प्रकारे आपण रंगकाम ब्रशने हँड पेंटिंग करून आपण रंगवलं जातं. त्यानंतर ह्यानंतर आपले रेखणीचे काम असते. रेखणीचे काम झाल्यानंतर या पूर्ण पापून आपण ह्याप्रमाणे डिस्प्लेला लावून टाकतो. तसेच तुम्हाला आता आमच्या या मोठ्या मोठ्याची ही डाय असते. त्या डायमधूनच ह्या मूर्त्या आपण काढल्या गेल्या. त्या मूर्त्या फिनिशिंग करून ह्या पेंटिंग करतो आपण. ही हातावर मूर्ती करायला चालू आहे. 11 ही मूर्ती पूर्ण हातावर बनवून आम्ही याची डाय मारूनच कास्टिंग करत असतो. प्लास्टरच्या बघून झाल्या. आता मला शाडूच्या सुद्धा बघायच्या आहेत की शाडूपासून गणपती कसा तयार होतो ते आपल्याला बघायला मिळेल का? हो हो बघायला मिळेल. तुम्हाला चला दाखवतो. जसं आपण प्लास्टरचे पोती बघितली होती. जसं प्लास्टर आपल्याला उपलब्ध होतं तसंच आपल्याला ही शाडू पण उपलब्ध होत असते. त्या प्रकारची अशी लाल शाडू मिळत असते आपल्याला. ही शाडू त्यामध्ये पाणी आणि कापूस घालून त्या प्रकारे आपण मळली जाते. ही मळलेली शाडू अशी तयार होते. कापूस घालून चिचली ही शाडू आपण ह्या असल्या
जशा आपण कास्टरच्या डाय बघितल्या अशाच ह्या शाडूच्या पण डाय असतात. ह्या डायमध्ये आपण घातली जाते. ह्या डायमध्ये घातल्यानंतर ही 1 तासभर आम्ही ही वाळू सुकवतो. सुकवलेली मूर्ती ह्याप्रमाणे आपली डायमधून निघते. डायमधून निघालेली मूर्ती 1 दिवस सुकवली जाते पूर्ण. त्यानंतर ह्याप्रमाणे आपण आता बघितलं ह्या फिनिशिंगला गिळली जाते. ही मूर्तीला जे हात किंवा हात सोंड असते ते हातावर आपण सेपरेट बनवून घेतलं जातं. हे बनवलेले पार्ट आपण नंतर अशा प्रकारे आपण गणपतीला पूर्णपणे जोडून घेतो. जोडलेली मूर्ती 2 दिवस सोकून परत ती पेंटिंगला घेतली जाते.